नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा कट ऑफ कसा बघायचा. खूप जास्त महत्त्वाचं असतं तुम्हाला तुमच्या कॉलेजचे ऑप्शन फॉर्म लिस्ट बनवताना कट ऑफ कसा बघायचा हे समजून घेणं. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जास्तीत आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो बघा, कॉलेजेसची जी लिस्ट आहे सिटी वाईज बेस्ट कॉलेजेस ते आपण ऑलरेडी बनवलेली आहे. तुम्ही प्लेलिस्ट वगैरे चेक करू शकता, तिथून पण भरपूर तुम्हाला मदत होईल. पण माझं एकच सजेशन राहील, प्रत्येक यूट्यूब व्हिडिओला किंवा जे पण काही तुम्ही कंटेंट कन्झ्युम करत असाल त्याला ॲज अ रेफरन्स लाईन म्हणूनच कन्सिडर करा. 100% त्याच्यावर रिलाय राहू नका. स्वतःची सेल्फ रिसर्च करा, FC सेंटरला व्हिजिट करा, ऑफिशियल वेबसाईट्सवर ज्या PDF फाईल किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन असतात त्याला एंड टू एंड गो थ्रू करा. आणि शेवटी आपला डिसिजन आपल्यानुसार घ्या. कारण कसं असतं, मला तुमचे पर्सनल किंवा फायनान्शियल फॅक्टर्स माहीत नाही, ते तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला जास्त माहीत आहे. तर त्यानुसारच डिसिजन घ्यायला पाहिजे, ना की एखाद्या व्हिडिओवर अवेलेबल राहून. सो आय होप तुम्ही तुमच्या करिअरचा इन्फॉर्म डिसिजन घ्या. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तिथं बघा स्क्रीन शेअर होत असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो बघा, आपण जो कट ऑफ बघत आहे तो मागच्या वर्षीचा बघत आहे. भरपूरदा विद्यार्थी हे सुद्धा सर हा तर मागच्या वर्षीचा आहे. तर बाबा मागच्या वर्षीचाच कट ऑफ बघणार आहे ना या वर्षीसाठी. सो तुम्हाला इथे दिसत असेल आपण ऑफिशियल वेबसाईटवरून हा कट ऑफ बघत आहे. आणि आता इथे स्टुडंटचा एक डाऊट असेल की सर इथे तर मी बघितलं इथे तर 2024-25चाच कट ऑफ आहे, 25-26चा तर कट ऑफ आहेच नाही. अशा वेळेस घाबरण्याची गरज नाही. तुम्ही लेफ्ट साईडनं जर बघणार ना तर तुम्हाला इथं कॅप राऊंड 1, 2, 3, 4 सगळे कट ऑफ न्यू म्हणून असं ब्लिंक होताना दिसत असेल. तर यामध्ये आपण कॅप राऊंड 1 महाराष्ट्र लेवलचा कट ऑफ बघत आहे, जो की CETच्या बेसिसवर राहणार आहे. जसं तुम्ही याला क्लिक करणार एक PDF फाईल ओपन होतं, त्यामध्ये महाराष्ट्रामधले जेवढे पण कॉलेजेस CETच्या बेसवर ॲडमिशन्स येतात ते तिथे अवेलेबल आहे. तुम्ही कॉलेजच्या इन्स्टिट्यूट कोडनी किंवा नावाच्या हेल्पनी Ctrl+F करून सर्च करू शकता. आता मी इथे बेसिक गोष्टी सांगतो, खूप काही जास्त डिफिकल्ट नाही आहे कट ऑफ बघणं. आता बघा ही PDF फाईल एकदा तर चेक करून घ्यायची की आपण बरोबर PDF फाईल ओपन केली आहे की नाही. जसं इथे अकॅडमिक इयर बघा 2025-26 दिसत आहे. आता इथे आपण हे समजून घेऊ की बघा ऑटोनॉमस कॉलेजेस असतात, नॉन ऑटोनॉमस कॉलेज असतात. ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे जे कॉलेज स्वतःच्या पेपर स्वतः सेट करतात, रिझल्ट स्वतः लावतात, टाइम टेबल स्वतः सेट करतात, सिलेबस पण त्यांचाच असतो मोर ऑर लेस. ते कॉलेजेस म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज. नॉन ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे असे कॉलेजेस ज्यांचे ॲफिलिएशन युनिव्हर्सिटीला आहे. युनिव्हर्सिटी डिसाईड करते एक्झाम्स, टाइम टेबल, रिझल्ट कधी डिक्लेअर करायचं सगळं. तर आता रिझल्टच्या वेळेस पण तुम्हाला काय कट ऑफ बघायच्या वेळेस पण तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे की कट ऑफमध्ये काय असतं माहिती आहे का, जे कॉलेजेस ऑटोनॉमस कॉलेजेस आहे त्यांचा फक्त स्टेट लेवल कट ऑफ असतो. पण जे कॉलेजेस नॉन ऑटोनॉमस आहे किंवा युनिव्हर्सिटीला ज्यांचं ॲफिलिएशन आहे त्या कॉलेजेसचा 3 टाईपचा कट ऑफ असतो: होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि स्टेट लेवल कट ऑफ. तर मी 1 बाय 1 समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या, जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही. आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती हे ऑटोनॉमस आहे आणि इथे ऑटोनॉमस असल्यामुळे आपल्याला बघा स्टेट लेवल कट ऑफ बघायला मिळतो. तुम्हाला कधी कधी कॉलेजच्या स्टेटसमध्ये किंवा होम युनिव्हर्सिटीमध्ये कन्फ्युजन असेल ना तर तुम्ही हे PDF फाईल रेफर करू शकता किंवा कारण ऑथराईज फाईल आहे याच्यामध्ये तुम्हाला लगेच कळून जाईल ते कॉलेज ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे, कोणत्या युनिव्हर्सिटी आहे, ॲफिलिएटेड आहे, प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे, सगळं समजून जाईल. आता बघा इथं स्टेट लेवल कट ऑफ आहे आणि इथे कॅटेगरीज दिलेले आहे वर. त्याच्यानंतर खाली तुम्हाला मेरिट नंबर दिसतो आणि हे जो ब्रॅकेटमध्ये हा पर्सेंटाईल आहे. तर आपण आता इथं बघत आहे G ओपन यास, GSCS, GSTS. तर आपण लॉंग फॉर्म पण बघू. G स्टँड्स फॉर जनरल, ओपन मीन्स कॅटेगरी आणि यस जो लास्टचा आहे तो म्हणजे स्टेट लेवल. आणि तुम्हाला जर याचे अजून लॉंग फॉर्म बघायचे असेल वेगवेगळे तर तुम्हाला इथे लिजंड्समध्ये दिलेले आहे. G फॉर जनरल, L फॉर लेडीज, O फॉर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, S फॉर स्टेट लेवल. तुम्ही इथं रीड आउट करू शकता. तर आता बघा इथे लाईक सिव्हिल इंजिनिअरिंगचा आपण कट ऑफ बघत आहे तर अराउंड 88.95वर क्लोज झालेला आहे. जनरल SCचा कट ऑफ 82.33वर क्लोज झाला आहे. जर अजून स्क्रोल केलं तर आपल्याला CSEचा कट ऑफ, ITचा कट ऑफ बघायला मिळतो. तर सिम्पल आहे, आपल्याला आपली कॅटेगरी व्यवस्थित माहीत पाहिजे आणि त्यानुसार आपण कट ऑफ जाऊन बघायचा, एवढं सिम्पल आहे. आता हे झालं फक्त ऑटोनॉमस कॉलेजचं. एखादं आपण नॉन ऑटोनॉमस कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड असलेलं कॉलेजचं एक्झाम्पल घेऊ. बघा मी स्क्रोल करत आहे. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. तर इथे पण बघा स्टेटस दिलेलं आहे, गव्हर्नमेंट आहे. होम युनिव्हर्सिटी कोणती आहे तर संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी आहे. आता जसं मी बोललो तर तुम्हाला इथं 3 लेवलचे कट ऑफ असतं: होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि स्टेट लेवल. बाकी काही डिफरन्स नाही आहे. आता होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू द होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी अमरावती आहे आणि अमरावती रिजन्सच आहे तर ऑफकोर्स त्याला होम युनिव्हर्सिटी अमरावती राहणार आहे. एखादा विद्यार्थी पुणे साईडचा असेल तर त्याच्यासाठी अमरावती युनिव्हर्सिटी ही अदर दॅन होम युनिव्हर्सिटी बनणार. तर आपण ज्या रिजनचे ती युनिव्हर्सिटी आपली होम युनिव्हर्सिटी राहतं आणि ते कशी फाईंड करायची त्यावर एक खूप व्हिडिओ मी अराउंड 2 वर्ष अगोदर बनवला आहे, तो बघू शकता तुम्ही किंवा आता पण मी बनवून देईल की कोणत्या डिस्ट्रिक्टची होम युनिव्हर्सिटी कोणती आहे. तुम्ही त्यानुसार पण फिगर आउट करू शकता.
आता समजा अमरावतीचाच विद्यार्थी आहे तर तो कोणता कट ऑफ बघणार, होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू द होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स, आणि कट ऑफ सेमच राहणार, काही डिफरन्स नाही राहणार. पण इन केस कोणी नागपूरचा विद्यार्थी आहे, पुण्याचा आहे आणि तो अमरावतीच्या यवतमाळच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यांनी वरचा कट ऑफ नाही बघायला पाहिजे होम युनिव्हर्सिटीवाला, त्यांनी खालचा कट ऑफ बघायला पाहिजे, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू द अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स. कारण बघा तुम्ही दोन्ही कट ऑफमध्ये ना डिफरन्स आहे. पहिला जनरल ओपन याचा जो कट ऑफ आहे तो 73% सिव्हिलसाठी, पण जेव्हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कॅन्डिडेट अप्लाय करताय तेव्हा तो कट ऑफ 82वर गेला, कारण होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्सला थोडं रिझर्वेशन असतं, तिथे त्यांचा कट ऑफ थोडा कमी जातो. आलं लक्षात. आणि नंतर स्टेट लेवल कट ऑफ. सो स्टेट लेवल मेजरली TFWS, डिफेन्स, EWSच्या कॅन्डिडेटचा कट ऑफ इथं तुम्हाला बघायला मिळणार. तर खूप सिम्पल आहे, असं काही याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे. कट ऑफ बघताना 2-3 गोष्टी खूप जास्त लक्षात ठेवायच्या. कट ऑफ बघताना आपल्या सीट टाईप चुकीचं नाही बघायचं. भरपूरदा घाईगडबडमध्ये आपण सीट टाईप चुकवून देतो, ते नाही चुकला पाहिजे. सेकंड, बघताना होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी याचा डिफरन्स माहीत पाहिजे, की ओके मी माझ्या युनिव्हर्सिटीमधले कॉलेजेस बघल तेव्हा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघल, पण मी जर समजा दुसऱ्या डिस्ट्रिक्ट किंवा दुसऱ्या युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस बघत आहे तेव्हा मला अदर दॅन होम युनिव्हर्सिटी बघायचं आहे. हे सगळे थोडे फंडेच क्लिअर पाहिजे. यावर ऑलरेडी व्हिडिओज अपलोडेड आहे, दरवर्षी आपला व्हिडिओज येऊन जातो, ते सुद्धा व्हिडिओज तुम्ही अजून समजलं नसेल तर गो थ्रू करू शकता. विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच.